नाशिक दौऱ्यावर असलेले माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत विविध राजकीय मुद्द्यांवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। तसेच ठाकरे यांनी मुलुंडमध्ये जो प्रकार घडला त्यावरही भाष्य केले आहे। ते पुढे म्हणाले की मिहिर काटेजा यांच्या कार्यालयात पैसे वाटप केले जात होते। या प्रकरणाचे फुटेज देखील समोर आलेले आहे, ते आपणही व्यवस्थित बघा। जे काम निवडणूक आयोगाचं आहे तिथे करत नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत। ऐकूयात आणखी ते काय बोलले। खरोखर तुफान, पाऊस पण आणि तुफान गर्दी पण, भविष्यात पण तेवढंच तुफान आहे। आपण पाहतोय लोकांचं प्रेम आहे। अनेक वेळा राजकीय पक्ष शक्ती प्रदर्शन करण्याचं बघतात, आमचं प्रेमाचं प्रदर्शन आहे। आणि नाशिकची जनता एवढं माझ्यासाठी थांबली, ऐकण्यासाठी थांबली, राजाभाऊ वाजे साहेबांसाठी थांबली। मला वाटतं हे प्रतीक आहे की 4 जूनला निकाल काय असतो। नाही, हे तर होणारच होतं, कारण काय झालं, पहिलं नकली सेना, मग आमच्या सोबत या, मग नकली संतान म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करणं, माझ्या आजीचा अपमान करणं, मग परत आज तिथे वंदन करणं। मला वाटतं एक तर कळलेलं आहे की ठाकरे ह्या नावाशिवाय, आणि हे नम्रपणे सांगतो, भाजपचं काही जमत नाहीये। म्हणून एक ठाकरे सोबत घ्यायला लागले, दुसऱ्या ठाकरे शिवी द्यायला लागते, मग कधी परत जवळ आहे आमचं सांगतात। मूळ गोष्ट हीच आहे की एवढं प्रेम जर असतं त्याच शिवसेनेला का फोडलं, त्याच परिवाराला का संपवायचा प्रयत्न केला, त्या परिवाराची बदनामी का केली, आणि आता नकली संतांच्या बोललं। नाही, मी त्यांच्याबद्दल कधी काही बोलत नाही, पण मनसेच्या कार्यकर्त्यांना 100% हे विचारीन की आपण ज्यांना बिनशर्त पाठिंबा दिला ते सगळे उद्योग आपण घेऊन चालत गुजरातला। हा बिनशर्त पाठिंबा असेल तर ठीक आहे, आनंद आहे, तुम्हाला तुमचं लक लाभ। नाही, आपण एक पहा, तो व्हिडिओ पण बाहेर आलेला आहे। मिहिर काटेजांची कार्यकर्ते मला वाटतं पैसे वाटप करत होते, ते पोलिसांना बोलवलं गेलं, पण पोलिसांनी येऊन घेण्याच अटक केली की निवडणूक आयोगाने। हे जर व्हायला लागलं असं एवढ्या दिवसात आपण पाहताय, तर मग कसं निवडणूक चालवायची? म्हणजे तुम्ही कोणाचेही पैसे वाटप करू द्या ना, भाजपाचे म्हणून। चार टप्प्याकडे आपण कसं बघता, कारण बाकी सुद्धा आपण बोलला की महायुतीची नक्कीच आपण पाहाल 4 टप्प्यांमध्ये आतापर्यंत देशभरात जे मतदान झालं, इंडिया आघाडी पुढे आहे। आणि याचा पहिला इंडिकेटर हे आहे की भाजपा हिंदू मुस्लिमवर बोलायला लागली। जेव्हा जेव्हा भाजपला वाटतं की भाजपा हरणार आहे, समाजामध्ये असेल, धर्मामध्ये असेल, जातीमध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतं, आणि स्पष्ट आहे सगळीकडे तसंच झालेलं आहे। आणि आपण पाहतोय की अजूनही इंडिया आघाडी पुढे लीडवर आहे आणि जिंकणार। ही निवडणूक आयोगाने दखल घेणं गरजेचं आहे, कारण भाजपचे कितीतरी लोक परवा धंगेकर साहेब आंदोलनाला बसलेले आपण पाहिलं होतं।